तर नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मी हा जो वरचा अँगल घेतलाय याचं कारण आहे, कारण जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल की बरोबर माहित असेल की आम्ही घराचं काम करत होतो दिवाळीच्या आधी, आणि दिवाळी आता गेली ऑलमोस्ट 1 महिना झालाय। तर आज मी तुम्हाला दाखवणार की आम्ही काय चेंज केलंय घरात। आणि घरात आता कोण नाही, सगळे गेले डॉक्टरांकडे। का गेले ते मी नंतर सांगेन, आधी तुम्ही घर बघा। तर हे बघा, आम्ही असं काय दिसतंय, तर आम्ही लाद्या लावून घेतल्यात। ठीक आहे, या आम्ही लाद्या लावल्यात। या लाद्या आम्ही सिलेक्ट करायला खूप वेळ घालवला होता, पप्पा आणि मी गेलो होतो। आम्हाला लादी एक सिंपल हवी होती, घरात आल्यावर सर्व डिसेंट वाटलं पाहिजे थोडंफार, म्हणून आम्ही ही लादी चूज केली। आणि या लादीच्या खाली ही लादी आहे, म्हणजे 2 लाद्या, हे पूर्ण खालपर्यंत आहे। असं आम्ही या दोन्ही भिंतींना केलं आहे। ही भिंत नाही केली आहे, फक्त हा कलर मारलाय। इथे या भिंतीला हा कलर मारलाय डार्क, आणि इकडे हा कलर मारलाय सेम कलर, इथे पण मारलाय। ही जी काच आहे ही माझ्या मामाने गेली आहे आम्हाला। त्या आधीची काच पण मामानेच दिली होती, ती इथे ठेवली आहे। मामा माझा आर्टिस्ट आहे, तो असंच काहीतरी करतो, सो ग्लास इंडस्ट्रीमध्ये काम करतो तो। आणि आता मी तुम्हाला फिश टँक दाखवतो। फिश टँक मध्ये आम्ही 2 शार्क मासे आणलेत। शार्क म्हणजे रिअलवाले शार्क नाही अशी म्हणतात, हे याला शार्क म्हणतात। या 2 आहेत, हे माझ्या मित्राकडे होते, त्यांनी फिश टँक काढलं तर मग त्यांनी मला दिले। आधी जे मासे होते ते कलर वगैरे करताना, हे लादी वगैरे लावताना गेले, ते देवानी बोलवून घेतलं त्यांना। सध्या हे 2 मासे आहेत, अजून आम्हाला आणायचे। आम्हाला एंजल हवी, एंजल जर तुम्हाला माहित असेल मी फोटो पण टाकेन, अशी वाली आम्हाला आवडते, मला भारी वाटते ती कॅटेगरी ऑफ फिशेस। हां, मम्मी पप्पा काय नाही घरी आहेत, स्वराज सुद्धा, कारण स्वराज पडलाय स्वराजच्या हाताला लागलंय असं राईट हँडला, थोडंसंच लागलं होतं, पण ते आता बाधायला सुरुवात झाली आहे, थोडंसं पिकलंय, त्यामुळे मग मम्मी पप्पा त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलेत। आता काय माहिती काय करतात। स्वराजला मी घाबरवून पाठवलं होतं की डॉक्टर असे साफ करतात, एकदम घासतात, तर बघूया आता काय नक्की। तोपर्यंत मम्मीने मला भात ठेवायला सांगितलंय, तर मी अजून काय केलं नाही। तर आता पटकन तांदूळ काढतो आणि कुकर लावतो। हा मी अँगल ठेवलाय, माहित नाही दिसतं काय, मोस्टली दिसलंच पाहिजे, पण ओके चालून घ्या थोडंसं। मला भात बनवायचा खूप एक्सपिरियन्स आहे, मी खूप कुकर लावलाय, सो मी अजिबात चुकत नाही। कुकरमध्ये 3 डबे लागतात, आणि मला माहिती आहे प्रत्येक डब्याला 1.5 वाटी लागते, सो मी आताच मम्मीला कॉल केला, मम्मी बोलली की 2च डबे लावायचे, तर मला 1 डबा रिसेट करायला लागेल। ओम नमो नाम श्री देवी तांदूळाय स्वाहा। ओके, तर स्वराज इज हियर गाइज। हात लागला चुकून, आता स्वराज दाखवेल कुठे लागलंय, कसं लागलंय। कसं लागलंय? धावत होतो, मम्मी धावत होता, बोललास मम्मीला सांगितलं मी। हा, मग धावत होतो, आणि मग पुढून सायकल घेऊन मुलं आली। मी ब्रेक मारायला गेलो, म्हणजे थांबायला गेलो, पाय सरकला आणि सायकलवरून पडलास? नाही, सायकल थोडी चालवत होतो, ब्रेक मारत बोलतोस। अरे पायाने थांबलो। ठणकतंय काय? ठणके मारतात का? मध्ये मध्ये असं दुखतं। ठणके म्हणजे काय असं तुला माहितीये का? ठणके म्हणजे मी दाखवलं आधी। डॉक्टर बोलले लोखंडावर आपटलं नाही, मग इंजेक्शन द्यायची गरज नाही। आता मम्मी मला घाबरत होती की आता इंजेक्शन घ्यायला लागणार, असं सगळं। मी पण घाबरत होतो की आता डॉक्टर साफ करणार घासून घासून। हा, मला आता पण खाज येते, म्हणजे ते मी खाजो फोराम मारलेत त्याने, असं वाटतंय बघा इथून फुल इथपर्यंत, नाही तर दुसऱ्या हातने कम्पेअर। हे असं सरळ आहे ना, हे असं सरळ आहे ना, हे असं राऊंड, स्पीड ब्रेकर आला मध्ये, स्पीड ब्रेकर आला। लय दुखतंय, मला सहन करतोय मी, घाबरतोय सारखा सारखा। असा हात जवळ गेला, पटकन असं हे होतं, टिंगल होतं, स्पायडर सेन्स। असं झोपताना पण, झोपेत पण असं काय असं होतं पटकन।
भीती नाही वाटते, दुखताना पटकन टच केलं मी स्वतः टच केल्यावर दुखतं तर. चल तू बघूया किती सहन करू शकतो. ए एकदा ए स्वतःच कर. म्हणजे काय? असं ठेव त्या जखमेवर आणि दाब. ए हा एक आहे. मम्मी नको ना आज थोडंफार थोडं स्वतःच कर. मी नाही काय करणार. म्हणजे काय करायचंय? असं हा आणि दाब. दिसलं पाहिजे दाबताना. संपा बस.